12 वर्षात शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे जगजाहीर आहे. काय कुठं लपून राहिलेलं नाही. अध्यक्ष महोदय, पण सत्ताधारी पक्ष अजूनही आमच्या आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लपवण्यात किंवा त्याबद्दल थोडंसं खरं न बोलण्यात जास्त रस ठेवते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जे काय होतं त्याला देशात लोकसभेत जवाहरलाल नेहरू यांना दोष देण्यात येतो. तसंच आता राज्यात देखील व्हायला लागले असं वाटायला लागले. अध्यक्ष महोदय, 2014 पर्यंत असं प्रस्तावात सांगण्यात आलं की तत्कालीन शासनाने राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी नाही केली आणि असं आपल्या विधान आलं. अध्यक्ष महोदय, मकरंद आबा इथं बसलेले आहेत, भरणे मामा आहेत, इथं बसलेले आमचे जिरवाळ साहेब आहेत, तिकडं मागे बसलेले आपले सत्यजित देशमुखांचे वडील होते. अध्यक्ष म्हणजे 2008 मध्ये केंद्र सरकारने 72,000 कोटीची कर्जमाफी केली आणि हे कर्जमाफी शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना मनमोहन सिंगांच्या सरकारने केले. अध्यक्ष महोदय, 12 वर्षात तुम्हाला कधीच देशभर कर्जमाफी करता आली नाही. पण मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेबांनी संपूर्ण देशाची कर्जमाफी केली आणि राज्यातील त्यावेळी लोकसंख्या त्यावेळी कमी होती, 42,48,000 शेतकऱ्यांना त्यावेळी लाभ झालेला. त्यावेळी बैठका व्हायच्या, भूविकास बँकेचं कर्ज त्यात घाला, जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्या मध्यम मुदतीचं काय कर्ज राहिलं असेल त्यात घाला, अशा बैठका होऊन जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांचे थकलेले त्यात घालून या महाराष्ट्रात कर्जमाफी देण्याचं काम त्यावेळी झालं. त्यामुळं सरसकट कर्जमाफी. आमचे रोहित पवार मध्ये पंढरपूरला उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी काय होती? कर्जमाफी योजनेतील जाचक-अटी रद्द करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्याचा निर्णय मागे घ्या. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व्यापक दिलासा देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, याच त्यांच्या मागण्या होत्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2009 साली आघाडी सरकारनं जी कर्ज सवलत योजना राबवली, जे केंद्राच्या कर्जमाफीतून वंचित राहिले त्यांना राज्य सरकारने दिलासा दिलेला होता. आणि याच सभागृहामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचं उत्तर रेकॉर्डला आहे, ते आपण थोडंसं बघावं. आज सुदैवाने भरणे मामा उत्तर देणार आहेत. मतदारसंघ तोच आहे आणि प्रवृत्ती काय आहे हे त्यांच्या उत्तरात कळेल. आणि हर्षवर्धन पाटलांनी जे उत्तर दिलं त्याच्याच बरोबरीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्तम, लिबरल, उदार, शेतकऱ्यांना मदत करणारं निर्णयात्मक उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय, 2009ला फयान चक्रीवादळ आलं, केंद्र सरकारने 1300 कोटी चटकन दिले. 2020ला निसर्ग चक्रीवादळ आलं, 268 कोटी फक्त महाराष्ट्राला मिळाले. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पंजाबराव देशमुख 2009 ते 14 पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही आम्ही राबवली. या 3 लाखापर्यंत पीक कर्जासाठी 3% दराने व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जे आपण 50,000 रुपये प्रोत्साहनपर देत आहोत ते या योजनेच्या आधारेच आहेत असं मी म्हणेन. अध्यक्ष महोदय, एक थोडासा रिसर्च कमी पडलाय, थोडासा AIचं धोरण आपण राबवत आहे, तर AIचा उपयोग केला असता ही सगळी माहिती तुम्हाला आली असती आणि कोणताही फेक नरेटिव्ह उभा करण्याचं काम झालं नसतं. अध्यक्ष महोदय, सत्ताधाऱ्यांना आम्ही 2014च्या आधी काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी, कारण काय यांनीच सगळं केलं असं चित्र जे तयार करताय ते थोडंसं तुम्ही तर आमच्या फार जवळून आमच्याबरोबर काम केलं, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. पण सावरकरांच्यासाठी फक्त भाषण आहे, बाकीच्या सगळ्यांना इथं बसलेल्यांना मागच्या सरकारांनी काय केलं हे बहुतेक माहिती आहे. अध्यक्ष महोदय, देशात महाराष्ट्रानं पहिली स्वतंत्र वॉटर पॉलिसी आम्ही केली. अध्यक्ष महोदय, ई-गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र हा या देशातलं पहिलं राज्य होतं. पहिली पॉलिसी ई-गव्हर्नन्सची महाराष्ट्रानं मांडली. क्लाउड कम्प्युटिंगचे केंद्र पहिलं महाराष्ट्राने उभं केलं.
पाणी संस्थांना 13% रिफंड पैसे द्यायचं काम आम्हीच केलं. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट सुरू करणारं देशात आमचं पहिलं महाराष्ट्र राज्य होतं. अध्यक्षांमध्ये मोठी यादी आहे. आता वेळ कमी आहे, आपण मगाशीच सांगितलं, त्यामुळं बाकीची यादी वाचून वेळ घेत नाही. पण अध्यक्षांमध्ये 12 वर्षात महागाई सावरकर किती वाढली, पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का नाही?